नमस्कार मंडळी, मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे टाकळी बुद्रुक येथे. धाड शेजारी हे गाव आहे. तर येथील शेतकरी सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊ. दादा तुमचं नाव सांगा. उमेश संजय सुस्ते, राहणार टाकळी. बरं, बघा संजय सुस्ते यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे. त्यांचे मोठे मुलगा या ठिकाणी आहे. अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा छोटा मुलगा होता गणेश सुस्ते, तर त्यांच्यासोबत व्हिडिओ शूट केला होता. आता या ठिकाणी मिरचीची लागवड कधी होईल दादा? 9 एप्रिलला झालेली आहे. आज रोजी 14 मे तारीख आहे, बरोबर. तर या ठिकाणी 9 मेला एक 30 दिवस झाले आणि वरचे समजा 5-6 दिवस, तर जवळपास 40 दिवसाचा हा प्लॉट आहे, बरोबर. तर काय क्वालिटी वाटत आहे दरवर्षीपेक्षा? यंदा छान आहे मिरची दरवर्षीपेक्षा. आणि व्हायरस वगैरे पानं वगैरे फिरले का? नाही, काहीच नाही. बरं, बघ. तर बघू शकता आता या ठिकाणी ज्या व्हेरायट्या लावलेल्या आहे, तर कोणकोणत्या व्हेरायट्या दादा या? बरोबर. आता ही जी इकडची व्हेरायटी आहे ही बळीराम जातीची व्हेरायटी आहे. आता ही पण हिला अशा पद्धतीनं फुटवे वगैरे आलेले, मालसुद्धा थोडासा लागत आहे आणि ब्रँचेस बुडापासून झालेले आहे. बघा आता हे जे बूड आहे या बुडापासून फुटवे या ठिकाणी आलेले आहे आणि याचे पानं पिवळे असतात, परंतु काळे खाप पानं बनवलेले आहे आपल्या वेस्टेज प्रॉडक्टमुळे, फवारणीमुळे. आणि याला आपण वेस्टेजचं 2 ड्रिचिंग दिलेले आहे. आता इकडची जी व्हेरायटी आहे ही पिकेटोर नावाची व्हेरायटी आहे. हिचे सुद्धा पानं पिवळे असतात, माल पण पिवळा असतो. हे जे फळ आहे हे पण पिवळं असतं, पानंही पिवळे असतात. आता हे खालचे पानं बघा, शेंड्यावरचे पानं पण बघा, अशा पद्धतीनं पानं आहे, काळोखी आहे पानावरती. आणि आपण यांना वेस्टेजच्या 2 ड्रिचिंग दिलेले आहे आणि एक व्हायरसची फवारणी दिलेली आहे. त्याच्यामुळं व्हायरस या ठिकाणी अजिबात नाही आहे, नियंत्रणात आहे. आता इकडची व्हेरायटी कोणती दादा ही? बघा आता ही जी व्हेरायटी आहे ही शिमला व्हेरायटी आहे. ही सुद्धा नाजूकच व्हेरायटी आहे. हिचे पण पानं कवळे असतात, पिवळे असतात. हे पण पानं बघा. आणि सर्वात लवकर व्हायरस या व्हेरायटीवर येतो. आता बघा या ठिकाणी एक झाड आहे, हे अशा पद्धतीनं हे झाडं जास्त होत असतात. तर दादा असे झाडं तुम्हाला प्लॉटमध्ये आहेत का? या जास्त नाही, फक्त याच ठिकाणी आहे, एका ठिकाणीच होते, ते पण या ठिकाणी खुललेले आहे. आणि या झाडामुळे शेजारचे झाडं वाढले नाही आहे, हे 2च झाडं या ठिकाणी होते. आता हा शेजारचा झाड पण व्हायरसनं ग्रासित झालेलं नाही, नाही तर इथलचा व्हायरस इकडं लगेच शिफ्ट होतोय. आणि इकडं पूर्ण प्लॉटमध्ये जर आपण बघितलं तर 1% या ठिकाणी फक्त एखादं झाड फिरलेलं आहे, बाकीचे पूर्ण प्लॉट एकदम फ्रेश आहे. अशा पद्धतीनं हा रिझल्ट आहे. तर जबरदस्त या ठिकाणी रिझल्ट आलेले आहे. परत एकदा या ठिकाणी वेस्टेजने सिद्ध करून दाखवले. तर दादा तुम्हाला रिझल्ट छान वाटले का प्रॉडक्टचे? रिझल्ट छान आहे वेस्टेजचे. तर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे काय? हो. तर तुमच्या गावात तुमचा प्लॉट पहिला होता, त्यांच्यामार्फत 10-12 प्लॉट आपले शेतकरी या ठिकाणी जुळलेले आहे. आता तुमच्या शेजारीची इकडं लागवड झालेली आहे. हो. त्या प्लॉटपेक्षा या प्लॉट कसा वाटतंय तुम्हाला? एकदम छान आहे. एकाच दिवशी लागवड आहे आमची. एकाच दिवशी लागवड आहे आणि त्या प्लॉटपेक्षा हा प्लॉट चांगला आहे. हो. तर बघा मंडळी, या ठिकाणी एक वेळ अवश्य वापरून बघा, म्हणा हरकत नाही. वेस्टेजचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट. धन्यवाद.